जिंदगी मौत ना बन जाए गरज असते तसे समयीतील वातीची तशी कलाकारामध्ये उत्साहासाठी गरज असते कार्यक्रमातील टाळ्यांची तर आपण संस्थेचे पदाधिकारी मान्यवर या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर रसिक श्रोत्यांना माझी कळकळीची विनंती असेल या कार्यक्रमामध्ये आपली कला सादर करणारे कलाकारापैकी कुणी आपला लहान भाऊ असेल बहीण असेल तर आपण शिट्ट्या आरडाओरडा गोंधळ न करता फक्त जोरदार गाण्यांचा प्रतिसाद देऊन त्यांना प्रोत्साहन द्यावं हीच माफक अपेक्षा त्या ठिकाणी दीप प्रोजेक्ट साथ द्यायचे पण हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली होते। एक तरफ प्यार है चाहत है वफादारी है एक तरफ देश में कर्तृत्वाला सोन्याची चकाकी कर्तृत्वाला सोन्याची चकाकी प्रत्येकातील मानाचं पान कर्तृत्वाला स्वरूप रेगुशी याच्यासाठी जोरदार टाळ्या चाहत नावाचा अल्बम देशाचा नुकताच आहे लवकरच तिचे चित्रपट नगरीमध्ये तिचं आगमन व्हावं अशा अपेक्षांच्या वतीनं मी तिला शुभेच्छा देतो यांचाही या ठिकाणी परिसराच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन अध्यक्षांच्या वतीनं सत्कार होतोय जोरदार टाळ्या वाजवून त्यांनी विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे या ठिकाणी पर्यंत ऐकू येतं कृपा करून सर्वांनी शांत बसून कार्यक्रमाला शोभा मागच्या वेळेस इंग्लिश मीडियमच्या मुलांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी केला आणि त्या दृष्टीनं या प्रशलेचा कार्यक्रम आज होत आहे। हा कार्यक्रम होत असताना कलाकारांना प्रोत्साहन देणं त्यांचं स्वागत करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की हा कार्यक्रम अतिशय शांततेने व्हावा अशा प्रकारची विनंती करून मी माझे दोन शब्द सांगतो। आपल्या संस्थेचे संस्थापक माननीय कर्मवीर लोकरे गुरुजी यांना माझं वंदन आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या गुरुजन वर्गांना प्रणाम। मी निशा शेळके। मला हे सांगताना इथे खूप आनंद होतोय की या शाळेमध्ये म्हणजे माझ्या शाळेमध्ये या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मला इथं बोलवलंय आणि सत्कार केला त्याबद्दल मी इथल्या सर्वांची खूप आभारी आहे आणि आज तुम्ही जिथे आहात तिथं मी बसायचे कारण ही शाळा माझी आहे ना आणि मी डिप्लोमा 3rd इयर करते मला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचंय पण त्याच्या व्यतिरिक्त मला कला क्षेत्रामध्ये पण आवड आहे तर याच्यामध्ये पण मला आवड आहे तर मग त्यामध्ये मी ट्राय केला पाहिजे मी कुठेतरी काही करू शकते तर यासाठी मला या माझ्या शाळेतील गुरुजन वर्गांनी शाळेंनी तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला मुळात माझ्या घरच्या सपोर्टेड फॅमिली तसेच घरच्यांचा सपोर्ट करणाऱ्या श्रीकांत लोहार सागर सोनवणे यांच्यामुळे मी आज जे काय आहे ते इथे आहे आणि खरंच त्यांचं खूप आभारी आहे। तर या शाळेतील आज जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे तर 2011 साली मी या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये परफॉर्म केला होता परफॉर्म केला होता तर तेव्हापासून मला सपोर्ट भेटला की हा मी काहीतरी करू शकते अभ्यासाव्यतिरिक्त आपली कुठेतरी ओढ असली पाहिजे आणि ती आज सक्सेस होती हळूहळू कुठेतरी आणि ते सगळं तुमच्या सपोर्टमुळे आहे थँक्यू सो मच आणि
2017 साली अनुभव सांगते माझा की 2017 साली भीम सूर्य गौतम गायकवाड लिखित जे नाटक होतं तर त्यामध्ये मला कला माझे सादर करण्यासाठी मला स्टेज दिलं, त्याबद्दल त्या सरांचे खूप धन्यवाद. परत त्याच्यानंतर 2019 साली जे काही अखिल भारतीय नाट्य परिषद होतं उस्मानाबादचं, तर त्या कार्यक्रमामध्ये मी सदस्य होते आणि त्याबरोबर मी कार्यक्रमामध्ये सहभागीही झाले, नृत्य परफॉर्म केलं आणि त्या कार्यक्रमाला जे उपस्थित पॉप्स म्युझिक प्रोडक्शनचे जे काही डिरेक्टर होते तर त्या डिरेक्टरांनी माझं ऑडिशन घेतलं आणि ऑडिशनमध्ये मी सिलेक्ट झाले आणि जे आत्ता तुम्ही पाहिलेलं सॉन्ग सरी पावसाच्या आणि चाहत जे हिंदी अल्बम सॉन्ग आहे तर त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि त्यांचे मी खूप आभार करते की त्यांनी मला एक काहीतरी स्टेज दिलं, मला धाडस करण्यासाठी काहीतरी एक स्फूर्ती दिली. तर माझं तुम्हाला पण एक सांगणं आहे की कला ही प्रत्येकाकडे असते आणि ती दाखवण्याचं धाडस फक्त प्रत्येकाकडे नसतं, तर ते धाडस तुम्ही करा आणि तुमची जी कला आहे तर ते तुम्ही सर्वांना दाखवा, असं लपवून ठेवू नका कुठल्या भीतीने. आणि तुम्ही जे काही एक सांगते सगळ्यांना तर त्यांचे जे मुलं आहेत ते पासआउट होतील तर त्यांनी ना एक एम ठेवा की मला काहीतरी करायचंय, मला हे करायचंय आणि एक गोल अचीव करा आणि ते गोल अचीव करायला शिका. आणि जे गोल अचीव करणार तर तुम्हाला बरेच अपयश पण येतील, पण अपयश आल्याने काही होत नाही, जास्त स्फूर्ती भेटते की आपण प्रयत्न करायला पाहिजे, कारण सक्सेस कधी ना कधीतरी भेटत राहतं आपल्याला. आणि प्रयत्न करायचे मात्र सोडू नका, कारण माझ्यासोबतही असं झालंय की बरंच मी ट्राय केलंय, मला अपयश आले पण कुठेतरी थोडंफार का असताना सक्सेस भेटलंय आणि त्याच्यामध्ये मी आता म्हणजे एक एंटर करते हळूहळू असे ना त्या क्षेत्रामध्ये. आणि बऱ्याच लोकांचं बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की हे क्षेत्र चांगलं नाही आहे, तर का चांगलं नाही हे क्षेत्र? चांगलं आहे ना, अरे तुम्ही त्याच्यामध्ये करिअर केलं, करिअर म्हणून बघितलं आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये कसं राहणार, कसं राहताय आणि कसं टिकवून ठेवताय हे तुमच्यावर डिपेंड असेल ना. कोणी त्याला जज करू शकते इतर कोणी, तर तुम्ही स्वतः जज करायला शिका की आपण आपल्या क्षेत्रामध्ये कसं राहायचंय, कुठलं गोल अचीव करायचंय आणि घरच्यांनीही त्यांना सपोर्ट केला पाहिजे की हां तू हे कर, तू हे करू शकतो आणि केलंच पाहिजे. आणि घरच्यांचा सपोर्ट असल्यावर तर मला वाटतं कुठलीच गोष्ट अशक्य नाही, जी की माझ्यासोबत झाली आहे. कारण घरच्यांच्या सपोर्टमुळे जे काय आहे ते आज मी तुम्हाला इथे बोलते उभी आहे. बस मी अजून याच्यापेक्षा काही जास्त सांगू शकत नाही, कारण मी एवढी मोठी नाही आहे की मी तुम्हाला काहीतरी सजेस्ट करू शकते किंवा मार्गदर्शन करू शकते. तर थँक्यू सो मच सर, मला इथे बोलवल्याबद्दल आणि इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू सो मच. वर्षावाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपण सर्वांच्या आगमनाने, आपल्या सर्वांच्या आगमनाने आणि आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत प्रशालेच्या विद्यार्थिनी, इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी नेहा वाघमारे आणि तिच्या सर्व मैत्रिणी स्वागत गीतासाठी येत आहेत. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम आमानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम आमानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम आमानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम आमानाचा मुजरा.
सभा मंडपी स्वागत झाले दिशांनी पूजन आले सभा मंडपी स्वागत झाले पूर्वनियोजित अपूर्व घडले सावरल्या नजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा चलो 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 नम्र कलेचे कोणी उपासक कोणी तपस्वी कोणी साधक नम्र कलेचे कोणी उपासक कोणी तपस्वी कोणी साधक शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा आमच्या प्रशालेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी अगदी सुंदर गीताने केलेलं आहे. तत्पूर्वी या सदर कार्यक्रमासाठी निर्भया पथकाच्या प्रमुख श्री देशमुख मॅडम यांचं व त्यांच्या सहकार्याचं आगमन झालेलं आहे. देशमुख मॅडमचं त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी प्रशालेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तूच सुख तूच विघ्न हरता या ओळीप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपल्याला आठवण येते ती म्हणजे श्री गणेशाची. तर चला तर मग आपण ही आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात गजानना गजानना या गीताने करतोय. सादर करते आहेत इयत्ता 9वी चे विद्यार्थी. सर्वांगी सुंदर अभिषेक तुलाची कंठी जाते मान मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती रक्षण माते मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर तू विनोद Lord,
हाथ में गीता बाइबल कुरान रखता हूँ। मैं अपने हाथ में गीता बाइबल कुरान रखता हूँ। गीता बाइबल कुरान रखता हूँ। मैं अपने मन में सारे धर्म और जाति और मजहब का सम्मान रखता हूँ। कोई कुछ भी रखे अपने दिल में, लेकिन मैं अपने दिल में हिंदुस्तान रखता हूँ, हिंदुस्तान रखता हूँ। और यही देश प्रेम का जज्बा लेकर आ रहे हैं हमारे 9वीं अ के विद्यार्थी, जो जलवा गाना यहाँ पर पेश कर रहे हैं। जिनके भरोसे पर पूरे देश की जनता अपने घरों में सुकून से उनके प्रति ये गीत समर्पित करने आ रहे हैं। कक्षा 9वीं के छात्र जलवा आपके सामने बिखरने आ रहा है। थामलो दिल को सब ये ज़मीन चूम गए, सबको झूम गए।
आयुष्याचं वाटोळं केलं माझ्या मी कुठं काय म्हणलो तुला सांगतो मी थोडं जरा ऐकून घे दारू पिऊन सरत आतड नच्या दारूची आता तरी सोड नच्या दारूची आता तरी कसला विचार करतोय काय झालं अरे काय नाही र माझी पण लेख लग्नाची आहे 4 वर्ष झाली लग्न जमेना हुंड्याला बायका नाही शेतीत बी पिकाना अरे काय करतो का वळी संपत्ती ती आहे की वरी सर्व सावराला बर चल मी चाललो शेताकडे येतो बरं तिला माफी नाही
येडा का कुळा तू काय करतोय लेका? तू जर आत्महत्या केली तर तुझ्या सोन्यासारख्या लेकराकडे कोण बघल? जर तुझ्या लेकरा बाळाचा विचार कर. आम्ही आहो की तुझ्या सोबत. तुम्ही मला सांगा, आम्ही जगायचं का नाही? शेपूट हलवून हलवून नाही जमती, पण पाठीवरचा काळवा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडत नाही. कोरड्या बळावणी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सारं गावाला नजर लागली म्हणून नाही झालं. गावाकडे कोणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. मोठेसारखे चिटकून बसले सातबाराला सावकार. आभाळाचं सावध आहे, दुष्काळाचं खूप धमकत चाललं. खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेली 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटवा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज? त्या दिवशी तुमच्या नावानं सुखाच्या पाळतो. विचार करा, नाही तर 1 किलो गावासाठी तुम्ही 1 दिवस देश गाव ठेवलेला असत. त्या दिवशी जाऊन जाऊन बघा, माझ्या तोंडाला काळा शिवलेला असत. माणूस म्हणून त्यांचं सगळं मान्य करावं ही माफक अपेक्षा.
दीवानी हो जाती है दोस्तों जब मैं अपने इंडिया का नाम लिखता हूँ। और यही इंडिया वाले गीत लेकर आ रही है कक्षा 10वीं की छात्रा ताज्या चौगुले, सुहाना चौगुले, विद्या पाचकडे. तत्पूर्वी या अगोदर हृदय वसंत फुलताना या गीताला दीपक भडसर यांच्या वतीने 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे प्रशासनाच्या वतीने आभार. आता आपल्या समोर सादर होत आहे इंडिया वाले गीत. हमको प्यार से इंडिया वाले छूते उनके हाथ से इंडिया वाले छूते हाथ से इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले नचा दे हम इंडिया वाले. हमको प्यार से इंडिया वाले छूते उनके हाथ से इंडिया वाले छूते हाथ से इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे धन्यवाद.